नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र स्टेट परीक्षा आता 50 दिवसावर आलेली आहे आणि येत्या 26 जुलैला आपली एक्झाम असणार आहे. या सिरीजमध्ये आपण पेपर 1 2011 ते 2025 म्हणजे गेल्या 15 वर्षाचे पीवायक्यू प्रश्न आपण इथे अभ्यास करणार आहोत. आणि आज आपण करतोय घटक 5 डेटा इंटरप्रिटेशन याबद्दलचे जे प्रश्न विचारले गेलेले होते त्याबद्दलचे अभ्यास करणार आहोत. एकंदरीत डीआय जे असते त्यामध्ये आपल्याला स्पीड प्लस अॅक्युरेसी महत्वाची असते आणि ते कशामुळे येणार आहे, जेवढे जास्त तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करणार तेवढे जास्त प्रश्नांनी तुम्हाला ती अॅक्युरेसी आणि स्पीड मिळणार आहे. तर एकंदरीत डीआय असा एक क्वेश्चन आहे जेणेकरून जे 5 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात डीआय मध्ये ते तुमचे 10 मार्क तुम्हाला मिळवून देऊ शकतात. ते पण 10 आउट ऑफ 10 मार्क्स तुम्हाला डीआय मिळवून देऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला फक्त स्पीड प्लस अॅक्युरेसी मेंटेन करावी लागणार आहे. आणि एकंदरीत गणित कसं सोडवायचं, स्मार्ट लॉजिक काय आहे, ट्रिक काय आहे, ते आपल्याला सगळं इथे अभ्यास करायचा आहे. चला तर मग डेटा इंटरप्रिटेशनचे प्रश्न तुम्हाला जर का सोपे करून घ्यायचे असेल, त्याचा अभ्यास करायचा असेल, इझी ट्रिक्स जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे एमएच सेट पेपर 1 2026 यासाठीची बॅच जी येत्या मंडे पासून सुरू होते आहे, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहे, 10 युनिटचे नोट्स मिळणार आहे, युनिट वाईज एमसीक्यूज मिळणार आहे, 5000 प्लस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे, 50 प्लस मॉक टेस्ट मिळणार आहे, लास्ट 15 वर्षाचे पीवायक्यूज मिळणार आहे विथ सोल्युशन आणि सोबतच 1 वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा मिळणार आहे. याची जे फीस आहे ती 3000 रुपये आहे आणि डिस्काउंट मध्ये ते तुम्हाला 2600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला पेपर 1 मध्ये 75% मार्क्स हवे असेल, 75 पेक्षा मार्क्स जास्त हवे असतील तर ही बॅच तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. आणि डीआय मध्ये जर का तुम्हाला आउट ऑफ मार्क हवे असतील 10 आउट ऑफ 10 तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. पेपर 1 सोबतच आपल्याकडे पेपर 2 सुद्धा आहेत. त्यामध्ये मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर सोबत पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ अशा 13 सब्जेक्टचे आपल्याकडे पेपर 2 आहे. त्यामध्ये तुम्हाला जर का तुम्ही पेपर 2 ची बॅच घेतली त्यामध्ये तुम्हाला पेपर 1 फ्री मिळणार आहे, सोबत 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, कम्प्लीट 10 युनिटचे नोट्स आहे, 20 प्लस टेस्ट आहे आणि फुल सिलेबस टेस्ट असणार आहे. याची जी फीस आहे ती 10,000 रुपये आहे, आफ्टर डिस्काउंट ती 8,000 रुपये असणार आहे. याला सुद्धा जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर सुरुवात करूया आपल्या डीआयचे प्रश्न. पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1 आणि 2 खाली माहितीप्रमाणे आधारित आहे. एका विशिष्ट राज्यातील 20 खेड्यांपैकी 14 खेड्यांना ए या विक्रेत्याने भेट दिली, 12 खेड्यांना बी या विक्रेत्याने भेट दिली, 2 खेड्यांना दोघांपैकी कोणी भेट दिली नाही. इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे आपल्याला. आउट ऑफ 20 विलेज इन अ स्पेसिफिक स्टेट वेंडर ए विजिटेड 14 विलेज. ए काय करतो 14 विलेज आणि बी जे आहे ते 12. 2 विलेज वेअर विजिटेड बाय नेदर ऑफ द 2 वेंडर. 2 जे आहेत जे कोणीच विजिट केलेले नाहीये, म्हणजे 20 होते त्यापैकी 2 म्हणजे 18. ठीक आहे, आता 18 आहे तर काय येईल 14 अधिक 12 मायनस 18 म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 8 असणार आहे. ऑप्शन 8. किती खेड्यांना दोघांनीही भेट दिली, त्यांनी 8 खेड्यांना भेट दिलेली आहे. आता बघा हे सरळ कसं आलं, एच आहे 14 आणि बीच आहे 12. काय म्हणतोय किती खेड्यांना दोघांनी भेट दिली, आता किती दिली नाही ते असते 2. ठीक आहे, त्या 20 मधून आपण 2 मायनस करू म्हणजे 18 झाले. तर ए प्लस बी मायनस हे जे उरलेले आहेत 18 ते 14 अधिक 12 मायनस 18 म्हणजे किती असणार आहे 8. 8 खेड्यांना दोघांनी भेट दिलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन डी असणार आहे. ठीक आहे, अशा सोप्या पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे आणि एकंदरीत त्यासाठी आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचावा लागेल. आता काय विचारलंय, किती खेड्यांना किमान एका विक्रेत्याने भेट दिली, हाऊ मेनी विलेज वेअर विजिटेड बाय ऍटलिस्ट 1 वेंडर. एकूण गाव किती होते 20 होते, 2 याला भेट दिलेली नव्हती कोणीच, तर 18. तर एका विक्रेत्याने 18 जे आहे विलेज त्यांना भेट दिलेली असेल, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी असणार आहे. ठीक आहे, चला आता आपल्याला टेबल दिलेला आहे, डीआय मध्ये टेबल चार्ट दिलेला आहे. काय म्हणतात आहे, वर्ष 2018 ते 2022 म्हणजे हे जे आहे 2018 ते 2022 वर्ष दिले आहे. दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस सर्वात जास्त आहेत. कर्मचारी दिले ए बी सी डी आणि ई.
विच एम्प्लॉय हॅड द हायेस्ट नंबर ऑफ वर्किंग डेज बिटवीन द इयर 2018 अँड 2022. आता आपल्याला काय करायचं आहे, हे सगळ्यांना BCDA तरी करून टाका ऍडिशन यांची सगळ्यांची. ठीक आहे, सगळ्यांची ऍडिशन करा. चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा उत्तर सॉल्व्ह करत चला. 2 मिनिटं मी इथे थांबते आहे. शेवटी DIच्या शेवटी जे आहे ना, ते तुम्ही सांगा की किती तुम्हाला तुमचं उत्तर बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय विचारलं, दरम्यान कर्मचाऱ्यांचे कामाचे दिवस सर्वात जास्त आहे, त्यामुळे आपल्याला काय करायला लागले, सगळ्यांची ऍडिशन. आता ए इथे ऑप्शन मध्ये नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही ते नाही केलं तरी चालेल. BCDE करा. बीचं किती येणार आहे, तरी पण एचं करून ठेवू आपण. 1500 असणार आहे, ऍड करा. 310, 290, 300, 310, 300, 1510. हे असणार आहे 1555. हे असणार आहे 1555 आणि ई आहे 1605. मग कोणत्या वर्षीचे जास्त आहे, ई आहे ना, ऑप्शन डी ई आहे ना, 1605 या दिवसांचे जास्त असणार आहे. ठीक आहे, असे सोपे प्रश्न आपल्याला विचारले जातात. ठीक आहे, इथे फक्त ऍडिशन करायचं होतं. बघ उत्तर आहे ई. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, कर्मचारी ए हे सगळं दिलंय, तोच आहे आपला टेबल. 2018 ते 2022च्या दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे एकूण दिवस समान आहेत. विच एम्प्लॉय हॅव द सेम टोटल नंबर ऑफ वर्किंग डेज बिटवीन 2018 अँड 2020. आपण इथे लिहिलं होतं ना, हे बघा, सी आणि डी चे सेम आहे 1555. ठीक आहे, त्यामुळे आपलं सरळ उत्तर येणार आहे, ऑप्शन दिले ए आणि बी, सी आणि डी, ABC आणि बी आणि डी. तर आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी असणार आहे, सी आणि डी. ठीक आहे, बघा. चला समोरचा प्रश्न आहे, जन्मदर व मृत्यूदर प्रति हजारी आपल्याला दिलेला आहे. वरील सारणीवरून कोणत्या वर्षामध्ये जन्मदर व मृत्यूदरातील फरक तुम्हाला समान आढळतो. ठीक आहे, यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे जे आहे त्यातून हे जन्मदरातून मृत्यूदर मायनस करावा लागेल. इथेच करून घेऊया आपण. म्हणजे किती होणार, 70. 88 मायनस 18 म्हणजे 70. 82 मायनस 17 म्हणजे 65. 78 मायनस 16 म्हणजे 62. 75 मायनस 14 म्हणजे 61. 70 मायनस 12 म्हणजे 58 आणि 60 मायनस 10 म्हणजे 50. ठीक आहे, आपल्याला काय म्हणतात, समान आहे. तर 1961 आणि 71 मध्ये समान आहे, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, इतकं सोपं गणित होतं हे आणि खूप नंतर डोकं पण लावायला लागलं नाही आपल्याला. कधी कधी सोपे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे सगळे अटेम्प्ट करायचे आणि 10 पैकी 10 आउट ऑफ मिळवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, नुसतंच ऍडिशन कधी सबस्ट्रॅक्शन आपल्याला विचारलं जातं. ठीक आहे, चल समोरचा प्रश्न आहे, भारतात ठराविक वर्षात विविध ठिकाणी भेटी देणाऱ्या परदेशी प्रवाशांची माहिती आपल्याला दिलेली आहे, आकडे लाखांमध्ये आहे. ठीक आहे, इथे ठिकाण दिलेलं आहे, आग्रा, दिल्ली, चेन्नई, उदयपूर, बँगलोर, श्रीनगर. अमेरिकन, इंग्लिश, फ्रेंच, इतर आणि एकूण. आग्रा शहरास भेट देणाऱ्या एकूण प्रवाशाची शेकडेवारी किती आहे. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ टोटल ट्रॅव्हलर्स व्हिजिटिंग द सिटी ऑफ आग्रा, हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आग्रा कुठे इकडे आहे. ठीक आहे, आणि ऑप्शन्स मध्ये हा, विथ टोटल विजिटर किती आग्र्याचे, 15. ठीक आहे, आपण आधी याचं ऍडिशन करून घेऊ सगळ्यांचं. किती, 15, 20, 10, 6, 6, 3 म्हणजे किती येणार, याचं 60 येते. ठीक आहे, आता आपण पर्सेंटेज काढणार आहोत. पर्सेंटेज ट्रॅव्हलर आग्र्याचे किती आहे, 15 आहेत, डिवाइड बाय टोटल म्हणजे 60 गुणिला 100. ठीक आहे, आपलं उत्तर काय येणार आहे, 15 × 60. आपण सरळ सरळच करायला होतो. 15/60 गुणिला 100 म्हणजे 1/4 म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 4.25% आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. बघा परत एकदा याची ऍडिशन आपल्याला सरळ करायची आहे, किती आहेत, 60 आहे. ठीक आहे, आपल्याला आग्राचं विचारलंय म्हणून 15% डिवाइड बाय 60 गुणिला 100. आपल्याला शेकडेवारी काढायचे म्हणजे पर्सेंटेज काढायचं. ठीक आहे, 15×64 1/4 आणि 4 100 हे 25%. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. असंच आपण कशाचं काढू शकतो, दिल्लीचं काढू शकतो. दिल्लीचं बघा, त्या दिल्लीचं काय येणार, 20 डिवाइड बाय 60 गुणिले 100 हे 1/3 आणि हे 33.33% येणार आहे. आपलं कशाचं काढलं तर दिल्लीचं. ठीक, अशा पद्धतीने आपण सगळे हे काढू शकतो. पण आता आपलं उत्तर आहे 25%. ठीक आहे, इतकं सोपं उत्तर हे होतं.
त्यानंतर दिल्लीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रवासी सर्वात जास्त आढळतात? विच टाइप ऑफ ट्रॅव्हलर्स आर मोस्ट कॉमनली फाउंड इन दिल्ली? अमेरिकन, इंग्लिश, फ्रेंच, इतर. तर इथेच बघावं लागेल आपल्याला दिलेल्या टेबलमध्ये, है ना. अमेरिकन किती आहे? 8.2. इंग्लिश आहे 8.7. 8.2, 8.7. फ्रेंच आहे 2.7 आणि इतर आहे 0.4. म्हणजे ऑब्व्हियसली कोणते जास्त आहे? इंग्लिश जास्त आहे ना. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न आहे. पुढील सारणी घरबांधणीच्या विविध कलमाप्रमाणे झालेला खर्च आपल्याला दाखवलेला आहे. वरील सारणीमधील माहिती वर्तुळ चित्राच्या सहाय्याने दाखवायची आहे. मजुरी या कलमासाठी असणाऱ्या वर्तुळ पाकळीचा म्हणजे सेक्टर कोण किती अंशाचा असेल ते आपल्याला विचारलंय. द इन्फॉर्मेशन प्रेझेंटेड इन द अबाउट टेबल इज टू बी रिप्रेझेंट युझिंग अ पाय डायग्राम. व्हॉट विल बी द अँगल इन डिग्रीज ऑफ द सेक्टर करेस्पॉन्डिंग टू द आयटम वेजेस. आपल्याला जे आहे विचारलेलं आहे मजुरीचा. कुठे गेलं मजुरी? इथे. हा, 25% याचा खर्च आहे. ठीक आहे. अँगल काढायचा आहे. 25% म्हणजे 25 डिवाइड बाय 100 इंटू, आणि जे पाय चार्ट म्हणतात ते कितीच असतं? ते 360 डिग्रीचं असतं. ठीक आहे, 360 डिग्री. मग आता आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. 0.25 इंटू 360 म्हणजे आपला अँगल जो आहे तो 90 डिग्रीचा असणार आहे. कशाचा? मजुरीचा. अशा पद्धतीने आपण सिमेंट विटा जो 30 आहे ते काढू शकतो. ठीक आहे, सिमेंट विटा काढू शकतो. लोखंड कसं काढायचं? सिमेंट विटा असेल तर 30 डिवाइड बाय 100 गुणिला 360. चल, त्याचं पण आपण उत्तर काढू शकतो. त्याचं 0.3 इंटू 360, 108. हे कशा चालणार आहे? 108 डिग्री हे येणार आहे सिमेंट आणि विटाचं. पण आपलं उत्तर काय असणार आहे? 90 डिग्री असणार. बघा, इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे उत्तर काढलेलं आहे. काही नाही केलं, डिग्री आलं की 360 डिग्री आलं, हो ना. पूर्ण विचारलेलं आहे त्यामुळे 360 आलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपण ते उत्तर काढलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही सुद्धा उत्तरे काढून बघा. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे. सिमेंट आणि विटा या कलमासाठी झालेल्या खर्चाचे घराच्या बांधकामासाठी झालेले एकूण खर्चाची गुणोत्तर किती आहे? व्हॉट इज द रेशो ऑफ द एक्सपेंडिचर incurred on cement and bricks to the total expenditure incurred on the construction of the house? चल, गुणोत्तर आपल्याला विचारलेलं आहे. रेशो कशाचा? सिमेंट आणि विटाचा. किती आहे? 30% आहे. 30 डिवायडेड बाय 100 म्हणजे 103. 3:10. हे तर आपण तोंडी पण उत्तर करू शकलो असतो. ठीक आहे. 30% आपण कसं लिहितो? 30 डिवाइड बाय 100. 30% आपण अशा पद्धतीने लिहितो. ठीक आहे. त्यामुळे गुणोत्तर मध्ये 3/10. का बरं? 1:0 कट झालेली. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे 3/10 म्हणजे 3:10. डी ऑप्शन असणार आहे. समोरचा प्रश्न आहे. डिस्ट्रिक्ट वाईज आणि कंपनी टाईप वाईज ब्रेकडाऊन ऑफ कंपनी इन अ स्टेट ॲज फॉलो. एका राज्यातील कंपनीचे जिल्हेवार आणि कंपनीच्या प्रकारानुसार विभाजन केलेले आहे. आणि त्यावरचा प्रश्न असा आहे की जिल्हा ई आणि बी मधील कोणत्या प्रकारच्या कंपनीच्या संख्येमधील फरक जास्तीत जास्त आहे? इंजिनिअरिंग अँड तत्सम, शेतीवरील आधारित रासायनिक उद्योग की वस्त्र. आपल्याला दिलं ऍग्रो बेस्ड, फॉरेस्ट बेस्ड, लाईफ स्टॉक, टेक्सटाईल, केमिकल इंजिनिअरिंग अँड टोटल. ई आणि बी डिफरन्स आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे, ई आणि बी. ई आणि बी. ठीक आहे, ई आणि बी. 166 मायनस 76. 76 इंजिनिअरिंग. ठीक आहे, काय असणार आहे? 90 कंपनीज असणार आहे. द डिफरन्स बिटवीन ऑफ ई आणि बी याच्यामध्ये 90 आहे. तर आपल्याला काय विचारलं? कंपनीच्या संख्येमधील फरक जास्तीत जास्त आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्याला एकंदरीत काय करावं लागेल? सगळ्यांची काढावी लागेल. ॲग्रोबास्ट ए टाकते. 165 आहे इथे, है ना. 165 आहे, हे 86 आहे. मायनस 86 किती होतं? 79. फॉरेस्टचं एफ कळते. 120 मायनस 70 किती असणार आहे? 50. नंतर लाईफ स्टॉक बेस्ड याचं असणार आहे 176 मायनस 90 म्हणजे 86. नंतर टेक्सटाईल आहे 132 मायनस 92 म्हणजे 40. ठीक आहे. नंतर केमिकल बेस्ड आहे
154 मायनस 86. ठीक आहे, त्यानंतर आहे इंजिनिअरिंग, जे आता आपण काढलं 166 मायनस 76 म्हणजे 90. कोणत्या संख्येतील फरक जास्तीत जास्त आहे? याचं 79, याचं 50, याचं 86, 40 आणि 90. म्हणजे ईचा जो आहे इंजिनिअरिंग आणि तत्समचा ते जास्त असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ई. ठीक आहे, अशा पद्धतीने साधा फरक आपल्याला विचारला गेलेला आहे, काहीच जास्त विचारलेलं नाही. नंतर बी जिल्ह्यामधील शेतीवर आधारित कंपनीचं शेकडेवारी काय? व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ ऍग्रो बेस्ड कंपनीज इन डिस्ट्रिक्ट बी? ठीक आहे, तर पर्सेंटेज इज इक्वल टू ऍग्रो बेस्ड कंपनी डिस्ट्रिक्ट बी आणि टोटल. टोटल इन बी आणि ऍग्रो बेस्ड इन बी म्हणजे 86. आणि हे आता आपल्याला टोटल किती दिलेलं आहे? 500. 86 डिवायडेड बाय 500 इंटू 100. ठीक आहे, म्हणजे 5. किती असणार आहे? 86 डिवाइड बाय 5 म्हणजे 17.2% हे ऍग्रोबेस कंपनीचं असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे बी, 17.2%. इतके सोपे उत्तर असणार आहे, त्यामुळे डीआयचे प्रश्न कधीही सोडायचे नाही. त्याचे उत्तर आपल्याला येतातच. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न आहे, एका ठराविक राज्यात 60% नोकरदार विवाहित आहेत. ठीक आहे, मॅरिड 52% नोकरदार पदवीधर आहे. ठीक आहे, ग्रॅज्युएट. आणि 32% जे आहे अविवाहित आहे, बॅचलर, अनमॅरिड. तर विवाहित पदवीधर नोकरदारांची शेकडेवारी काय? विवाहित पदवीधर. ठीक आहे, 60% ऑफ एम्प्लॉईड individuals are married, 52% are graduate, 32 are employed individuals are unmarried, and are also not graduates. Calculate the percentage of employed individual who are both married and graduate. चला सांगा बघू. आपल्याला ऑप्शन पण दिलेलं आहे, 8%, 28, 24, 24. आणि डीआयचं असं असतं की स्मार्ट टेक्स्ट ते आपण लवकर हे करू शकतो है ना, सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे डीआय सोपं आहे, फक्त आपल्याला थोडं मार्क्स काढावे, म्हणजे पटकन आन्सर्स काढावे लागतात. ठीक आहे, एकंदरीत आपण घेऊन घेऊया 100 मायनस 32 म्हणजे हे अनग्रॅज्युएट ते येणार 68%. ठीक आहे, घेऊ. त्यानंतर आपण हे 60 अधिक 52 मायनस 68 ते किती असणार आहे? 44%. असं आपण सरळ काढू शकतो, म्हणजे आपलं उत्तर आहे डी. ठीक आहे, आता एक परत आहे, आपण 60 हे घेऊन घेऊ, 52 घेऊन घेऊ, प्लस 32 मायनस 100. 100 का बरं? कारण हे एकंदरीत 100च्या ह्याच्यामधूनच आपण हे केलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे सरळच आपलं उत्तर येणार आहे 44%, म्हणजे ऑप्शन डी. हे लॉजिकल रिझनिंग मधील खूप महत्वाची PYQ आहे आणि हे ट्रिक आहे ऍक्च्युली, टी आणि लॉजिकल रिझनिंग. ठीक आहे, 100 का बरं घेतला आपण? एकंदरीत जो आपण हे 60%, 52%, 32% म्हणताय, ते हे 100 मधनच करत असतील ना मग हे. ठीक आहे, त्यामुळे आपण 100 घेत आहोत. आपण का बरं घेतोय? कारण नोकरदार व्यक्तीचा एकूण समूह 100% मानला गेलेला आहे, त्यामुळे आपण घेतो. सगळ्यांना आय होप समजलंच. ठीक आहे, आपलं ऑप्शन आहे डी. नंतर समोरचा प्रश्न आहे, खालील वर्तुळ आकृतीवर आधारित एका ठराविक कुटुंबाचा विविध बाबीवर मासिक खर्च खालील आकृतीमध्ये दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला द फॉलोइंग क्वेश्चन्स आर बेस्ड ऑन द सर्कल डायग्राम बिलो. द मंथली एक्सपेंडिचर ऑफ अ स्पेसिफिक फॅमिली ऑन अ व्हेरियस आयटम इज शोन फॉलोइंग डायग्राम. फूड, अदर, फ्युएल, हाऊस रेंट, क्लोथिंग. अन्य या विभागाशी संबंधित कोण किती अंशाचा आहे ते आपल्याला काढायचं. अन्य म्हणजे अदर. ठीक आहे, ते आता आपल्याला काढायचं आहे. फूडचं 108 आहे, ते सगळं माहिती आहे. ठीक आहे, आपण हे करून घेऊ पहिले. फूड 108 अधिक 63, क्लोथिंग प्लस 72 आणि प्लस 45. 45 नाही, ते 27. चला काळा बघू. 108 अधिक
27 प्लस 72 प्लस 63 ह्याला आपल्याला ऍड करायचं आणि आलेलं आपल्याला 360% मायनस करायचं, त्यामुळे सरळ आपलं उत्तर निघणार आहे. ठीक आहे, 108 अधिक 27 अधिक 72 प्लस 63 270. मग 360 मायनस 270 किती असणार आहे? 90 डिग्री असणार आहे. आपलं ऑप्शन आहे 90 डिग्री. अन्य या विभागाशी म्हणजे अदरचा जो आहे तो 90 डिग्रीचा असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे बी. चला, समोरचा प्रश्न आहे. सॉरी, अन्न या विभागातील खर्चाची शेकडेवारी काढा. अन्न म्हणजे 108. आपल्याला सेंट्रल अँगल जो आहे ना तो आपल्याला काढायचा. सेंट्रल अँगल दिलेला 108, टोटल किती आहे? 360. अँगल फॉर फूड किती आहे? 108 डिग्री आहे. एकूण आहे 360 गुणिला 100 म्हणजे 0.3 इंटू 100 म्हणजे 30%. फूड जे आहे ते 30%चं असणार आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे बी. ठीक आहे, आणि तुम्हाला समजलं नसेल किंवा समजा एखादा प्रश्न यातला नसेल समजला तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाका, मी तुम्हाला उत्तर देईल. ओके, चला. समोरचा प्रश्न आहे, पुढील माहिती राज्याचे क्षेत्रफळ लोकसंख्येबाबतची आहे. सर्वात जास्त दाट लोकसंख्या असणारे राज्य कोणते? द फॉलोइंग इन्फॉर्मेशन pertains to the area and population of states. Which state has the highest population density? इथं क्षेत्रफळ दिलंय, लोकसंख्या दिलंय, ABCD, आणि हे लाखांमध्ये आहे लोकसंख्या. तर आपल्याला काढायचं आहे पॉप्युलेशन डेन्सिटी. आपल्याला काढायचं आहे डेन्सिटी इज इक्वल टू पॉप्युलेशन डिवायडेड बाय एरिया, असा फॉर्म्युला आहे. चला सांगा बघू. लाखांमध्ये आहे, हे कसं करायचं बघा. 16 लाख डिवायडेड बाय 80,000. ठीक आहे, याचं असणार आहे 20. ठीक आहे, बी चा असणार आहे 20. 10 लाख डिवाइड बाय 50,000, याच्यामध्ये 4 लाख डिवाइड बाय 10,000 म्हणजे किती असणार? 40. आणि याचं असणार आहे 60. आपल्याला काय विचारलं? वी स्टेट हॅज द हायेस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी. कोणत्या याच्यामध्ये आहे? डी मध्ये आहे, म्हणजे आपलं ऑप्शन असणार आहे डी. ठीक आहे, हायेस्ट पॉप्युलेशन दाट लोकसंख्या असणारे राज्य डी असणार आहे. ठीक आहे, चला. त्यानंतर समोरचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे, कोणत्या वर्षामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे? इथे आपल्याला 12 दिलेला आहे. 2012 फेल्ड पास दिलेला आहे. 2012, 13, 14, 15 दिलेला आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत, इयर्स. काय म्हणते आहे? 2012 ते 2015 या वर्षामधील आकडेवारी दाखवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला कोणत्या वर्षामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, 2012 मध्ये पासिंग पर्सेंटेज आपण काढू. पासिंग किती झाले? 500 मायनस 200 म्हणजे 300 काय आहे? 200 पास आहेत. ठीक आहे, पास्ट तुम्ही सुद्धा माझ्यासोबत उत्तरे काढा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आहे. ठीक आहे, यामध्ये उत्तीर्ण. ठीक आहे, 200 डिवायडेड बाय 500 अधिक 200 700. ठीक आहे, इंटू 100. असंच करायचं आपल्याला इथे पण. 400 डिवायडेड बाय 1100 इंटू 100. आणि इथे 500 डिवायडेड बाय 1300 इंटू 100. आणि इथे 700 डिवायडेड बाय 1700 इंटू 100. चला, सगळ्यांचं काढा. किती असणार आहे? 28.57%. याचा आहे 36.36%. याचा आहे 38.46%. आणि याचा आहे 41.18%. आपल्याला काय विचारलं? विद्यार्थ्यांची टक्केवारी सर्वात जास्त कुठे आहे? तर ती आहे ऑप्शन 4 मध्ये, है ना. ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. 2015 मध्ये जास्त असणार आहे काय? टक्केवारी. ठीक आहे,
तर आपलं उत्तर असणार आहे 2015. आता ही सुद्धा ट्रिक होती एक, 200 डिवाइड बाय 500, कारण 200 काय पास झालेले आहे ना, उत्तीर्ण. तर काय केलं असतं आपण, उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, पास झालेले विद्यार्थी डिवाइड बाय टोटल इंटू 100 असं पण केलं तरी याचं 70% जे आहे 2015 मध्ये. तर दुसरी ट्रिक आहे. कशी केली दुसरी ट्रिक? बघा, इथे 200 पास आहे ना, 200 डिवायडेड बाय 500 इंटू 100, हा ना. अशा पद्धतीने ते काढलेलं आहे, म्हणजे किती, 40%. असं याचं पण काढायचं, 700 डिवायडेड बाय 1000 इंटू 100, 70%, म्हणजे 2015 मध्येच ते जास्त असतील. ठीक आहे, दोन मेथड मी तुम्हाला इथे सांगितल्या, सगळ्यांनी नोट करून घ्या. नंतर समोरचा प्रश्न आहे, 2012 ते 2015 या वर्षाची एकत्रित परीक्षेत उत्तीर्ण होण्याची टक्केवारी किती आहे? दिस रिप्रेझेंट द कंबाईंड पास पर्सेंटेज फॉर ऑल इयर फ्रॉम 2012 टू 2020. ती किती आहे ते आपल्याला विचारलेली आहे. चला सांगा बघू, माझ्यासोबत तुम्ही सुद्धा उत्तर देत चला. एकत्रित उत्तर, सॉरी, एकत्रित परीक्षेत उत्तीर्ण होणारे. ठीक आहे, आधी आपण हे उत्तीर्ण किती झाले ते 200 अधिक 400 अधिक 500 अधिक 700, याला किती, 1800 झालेले आहेत. ठीक आहे, एकूण विद्यार्थी किती होते मग? एकूण विद्यार्थी आपण हे 700, 1100, 1300 आणि हे 1700, म्हणजे किती असणार आहे, 4800. ठीक आहे, 1800 डिवाइड बाय 4800 गुणीला 100, म्हणजे 3/8 इंटू 100. अशा पद्धतीने बघा, 1800 अनुवृत्तीने 1200, एकूण विद्यार्थी किती असणार आहे, 1800 अधिक 1200 म्हणजे 3000. ठीक आहे, ऑप्शन मध्ये जे आहे ना त्याच्यानुसार. आता बघा इथे काय झालं, इथे काय दिलेलं आहे, यांनी पहिले तर पासवाले मोजलेले आहे. ठीक आहे, याचं उत्तर आहे 60%. ते आपण एकदा काढून घेऊ. 200, इथे काढू, 200, 400, 500 आणि 700. ठीक आहे, मोजा, किती झाले, 1800. ठीक आहे, अनुवृत्तीने बघा मग किती असणार आहे, 300. ठीक आहे, 300, 300, 300, 300, हा ना, म्हणजे किती झाले, 1200. याचं टोटल करा, किती येणार, 1800 अधिक 1200, 3000. ओके, आता 3000 आपल्याला आहे. आता आपण एकूण उत्तीर्ण आपल्याला विचारलंय ना, 1800 उत्तीर्ण झालेलं आहे डिवाइड बाय 3000 गुणीला 100, गुणीला 100 किती, 60% आपलं उत्तर असणार आहे, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे डीआयचे प्रश्न पीवायक्यू चे पाहिलेले आहे. यामध्ये आपण एक बेसिक जे आहे डीआयचे प्रश्न आलेले होते, यामध्ये फक्त ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, पर्सेंटेज आपल्याला विचारलेलं आहे, तुलना केलेली आहे, एकंदरीत कंपॅरिझन केलेली आहे. पाय चार्टवर सेट वाल्यांचा जास्त भर असतो, त्यामुळे पाय चार्ट जास्त करा. ठीक आहे, टेबल याच्यावर त्यांचा भर असतो. बाराग्राफवर भरपूर प्रश्न विचारले आहेत. ठीक आहे, डीआय वर अभ्यास करत असताना आपल्याला पर्सेंटेज, कंपॅरिझन, हे याचं जे 360 डिग्री सेंट्रल अँगल, हे सगळं अभ्यास करायचं आहे. ते तेव्हा जाऊन आपण हे इझी प्रश्न असतात, 10 पैकी 10 मार्क्स आपल्याला इथे मिळू शकतात. 5ही प्रश्न डीआयचे कंपल्सरी सॉल्व्ह करायचे, आणि हे तुम्हाला प्रॅक्टिसनीच येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे माझ्यासोबतच उत्तर देत चला आणि प्रॅक्टिस करत चला, माझ्यासोबत पण करा. नंतर मग एकांतात बसून त्याचा अभ्यास करा आणि व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करा. आता सगळ्यांनी एकच करायचं की नोट्स काढायचे आहे आणि त्यावर भर द्यायचा, रिव्हिजन करायचे आहे, अभ्यास करायचा आहे. आणि येत्या मंडे पासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.